आज आमच्याकडे स्पेशल नवीन जोडीसाठी आखाड आहे आणि लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी आमच्याकडे जेवायला आलेली आहे। तुम्ही जर रेग्युलर माझे व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल माझ्या चुलत भावाचं आत्तामध्ये लग्न झालेलं, तर तोच रोहित आणि त्याची बायको प्रणाली म्हणजे माझी भाऊजाई, तर असे ह्या जोडीला आम्ही जेवायला बोलवलं होतं आखाड स्पेशल। घरी कुणी आलं ना तर अगदी भरल्यासारखं वाटतं बरं का घर। माझ्या 2 मुली आणि ह्या दोघी भाऊजाया इथे बघा तुम्ही सापशिडी खेळत आहेत आणि माझं बाकीचं सगळं बनवून झालं होतं दिवसभरात। मी वेळ मिळेल तसं बाकीचं बनवून घेतलं होतं, पण फक्त भाकरी म्हटलं गरम गरम कराव्यात कारण दुपारी करून ठेवलं की मग त्या वातड होतात। आणि मुलींची मजा होती, सगळ्यांनी येताना खाऊ आणला होता आणि असं सगळं भरलेलं घर असलं की मग माझ्या मुलींनाही फार आवडतं। हा माझा मोठा भाऊ आहे, हा रोहित आहे चुलत भाऊ, आणि हे माझे मिस्टर आहेत आणि या 2 मुली, आणि ही माझी मामाची मुलगी आहे तेजल। तर तिला पण बोलवलं होतं, तिला पण नॉनव्हेज खायचं होतं खूप दिवसापासून। तर मग हे मी मटण सुक्का बनवलेलं आहे, काळ्या मसाल्यातलं बनवलेलं आहे। इकडे भाकरी पण आहेत आणि त्यांची दोघांची ताटं भरून बाहेर सजवून आम्ही छान गॅलरीमध्ये असं सेपरेट त्यांच्यासाठी जेवण मांडलं होतं आणि आम्ही सुद्धा आता जेवायला बसणार होतो। मग जेवणं झाली या दोघांची की मग त्यांना पोशाख वगैरे असा सगळा प्रोग्राम चालू होता। तर ते माझ्याकडे पहिल्यांदाच आले होते लग्नानंतर। मग तिची सुद्धा खणा नारळानी आणि साडी ओटी भरली। त्यानंतर रोहितला पण टॉवेल टोपी असं फुल पोशाख दिला त्याला पण, कारण पहिल्यांदाच आली होती ना जोडी आणि एकदा आली की मग आता ओळखी वाढतील तर ती सारखी येतील। त्याचं गडबडीमध्ये ना केळवणसुद्धा करायचं राहिलं होतं म्हणून मग आज स्पेशल त्यांना बोलवलं। हे माझे मोठे भाऊ आणि भाऊजाई आहे। असे सगळे एकत्र जेवायला फार मजा येते आणि सोबत मी बिर्याणीसुद्धा केली होती, कोशिंबीर वगैरे। तर असा होता माझा आजचा दिवस। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।